नरेंद्र दिल्लीमध्ये टॅक्सी चालवायचा. तो दररोज नवीन दिल्लीच्या स्टेशनवर उभा राहायचा आणि स्टेशनमधून बाहेर पडणाऱ्या लोकांना तो विचारायचा की त्यांना कुठे जायचं आहे. कुठे जाणार अंकल? अंकल असेल तुझं बाप, मला भाऊसाहेब म्हणत जा. ठीक आहे भाऊसाहेब, तुम्ही कुठे जाणार? झंडेबालामला जाईल, हनुमानजींचं दर्शन करायचंय. मी तुम्हाला दर्शन करून देईल ना, चला टॅक्सीमध्ये बसा. नरेंद्रचा रोजच अशा प्रकारच्या लोकांची पाला पडायचा. नरेंद्रला सगळं काही झेलायला लागायचं. नरेंद्र कायम प्रयास करायचा की तो रात्री 9 वाजतापर्यंत तो घरी पोचू. अरे आला तुम्ही? नाही, मी नाही आलो, माझं भूत आलंय. दीपक आणि कांचन झोपली का? नाही, ते दोन्ही भूत अजून पण जागलेले आहेत, टीव्ही बघत आहेत. म्हणतात की त्यांचा आजचा होमवर्क खूप कठीण आहे, म्हणून तुमच्या हेल्पची गरज पडेल. हेल्प काही नसतं, हेल्प असतं. हो, तेच बोलत आहे. काश मी लग्नाच्या आधी थोडं डोकं लावलं असतं, नाहीतर मी कमीत कमी एखाद्या ग्रॅज्युएट मुलीसोबत तर लग्न केलं असतं. आता दिवसभर काम पण मीच करो आणि त्या दोघा भूतांना पण मीच शिकवत बसू. नरेंद्र जेव्हा आपल्या मुलांना शिकवायचा तर त्याचे मुलं त्याच्याकडून खूप सगळे जिज्ञासू प्रश्न विचारायचे. बाबा, कार आणि बाकी गाड्यांच्या टायरांचा रंग कायम काळाच का असतो? टायरांचा रंग ह्याच्यासाठी काळा असतो कारण टायरला बनवण्यासाठी ज्या पदार्थांचा वापर केला जातो ते काळे असतात. बाबा, काही ढग काळे आणि काही ढग पांढरे का असतात? काळ्या ढगांमध्ये पाणी जास्त असतं. ते सूर्याच्या सगळ्या रंगाच्या प्रकाशाला अवशोषून घेत असतात, त्यामुळेच काळे दिसायला लागतात. तसंच पांढऱ्या ढगांमध्ये पाणी कमी असतं. ते प्रकाशाच्या सगळ्या रंगांना रिफ्लेक्ट करत असतात, त्यामुळेच ते पांढरे दिसायला लागतात. चांगल्यापैकी समजवा ना. अजून चांगलं समजून घ्यायचंय तर तुम्ही या प्रश्नाला तुमच्या शाळेतल्या टीचरला विचारा. मी टीचर नाहीये बेटा, मी तर फक्त एक ड्रायव्हर आहे. पोरांना झोपवून नरेंद्र जेवणासाठी बसला. सरकारी शाळेंमध्ये टीचर मुलांवर चांगलं लक्ष देत नाहीत. तुम्ही ह्यांचे ऍडमिशन कुठल्या चांगल्या इंग्लिश मीडियम मध्ये करून द्या ना, जिथे प्रत्येक मुलावर लक्ष दिलं जातं. मी प्रयत्न तर करतो, पण कमाईमध्ये काही बढोतरी होत नाहीये. कॅब आणि ऑटो इतके झालेले आहेत की सवारी भेटतच नाहीये. 20 लोकांना विचारलं तर एखादी सवारी हो म्हणते. मला आणि मुलांना छोले कुलचे आवडतात. काय मी पण रीना वहिनीच्या दुकानात छोले कुलचे विकायला सुरुवात करू? नाही, दुकान तर चालणार नाही, पण किरायचे पैसे वाया जातील. मी स्वतःच काहीतरी बंदोबस्त करेल. मी बघत आहे आजकाल लोक कॅबमध्ये जाणं जास्त पसंत करत आहेत. कॅबमध्ये कमाई सुद्धा जास्त आहे आणि प्रवाशांना जबरदस्ती बसवायची झंझट पण नाहीये. फोनवरून बुकिंग होऊन जाते. नरेंद्रने आपली टॅक्सी विकली आणि बँकला गेला. सर, मी कार एक लोनवरती घेऊ इच्छितो. काय तुमच्याकडे कोलेट्रोल आहे? सर, मी मागच्या 15 वर्षापासून टॅक्सी चालवतोय. कारचा उपयोग कॅब सारखा करेल आणि तुमचं लोन त्याच प्रकारे फेडेल. बँकला तुमच्यावर भरोसा आहे आणि तुम्हाला लोन पण मिळेल, पण काही ना काही कोलेट्रोल ठेवावंच लागेल. नरेंद्रकडे आपल्या घराच्या अलावा काहीच संपत्ती नव्हती. त्याने आपल्या घरावर लोन घेऊन कार विकत घेतली. कारचं लोन जेवढ्या लवकर निघून जाईल तेवढं चांगलं आहे. त्यामुळेच मी आता दिवस रात्र सगळ्या छोट्या मोठ्या रस्त्यांवरती कॅब चालवेल. आणि हां, एखाद्या रात्री मी आलो नाही तर परेशान नको होऊस. नरेंद्र दिवस रात्र कॅब चालवायला लागलं. त्याचं लक्ष होतं की एका वर्षाच्या आत तो आपल्या मुलांचं एखाद्या चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन करावं. वेळ भेटला तर तो कॅबमध्येच झोपायचा प्रयत्न करायचा. तिथे त्याची मुलं नरेंद्रची वाट बघत राहायचे. दोघे गच्चीवर बसून ढग बघायचे. ते बघ, तो ढग डायनासॉर सारखा दिसतो आहे आणि तो ढग कॅन्डी सारखा दिसत आहे. तुम्ही दोघं इथं गच्चीवर बसून ढग बघत आहात आणि मी तुम्हा दोघांना खालती गल्ल्यांमध्ये शोधत आहे. हे घ्या, मी छोले कुलचे बनवले आहे. अरे वा, छोले कुलचे. मम्मी, ढगांमध्ये आम्हाला आकृत्या कशाला दिसतात ग? आकाशात काहीच आकृत्या नसतात. आमच्या डोक्यात ज्या पण वस्तूची छवी दिसते, आम्हाला ढगात तीच आकृती दिसायला लागते. तिथे दिवस रात्र कॅब चालवण्यामुळे नरेंद्रची झोप पुरी होत नव्हती. एक दिवस नरेंद्र रात्रीच्या 1 वाजता एक सवारीला हरियाणाला घेऊन जात होता.
की तेव्हाच त्याचा डोळा लागला. समोरून येणारा ट्रक ड्रायव्हर नशेमध्ये धूत होऊन ट्रक चालवत होता. नरेंद्रची कार आणि ट्रक एका दुसऱ्याकडून भिडल्या. कारच्या समोरचा हिस्सा पूर्ण प्रकाराने दाबून गेला होता. आजूबाजूच्या लोकांनी नरेंद्रला कारमधून बाहेर काढलं आणि हॉस्पिटलला पोहोचवलं. तुला लगभग 1 वर्षापर्यंत काही काम नाही करायचंय. काही दिवसानंतर तू हॉस्पिटलमधून सुट्टी घेऊ शकतो, पण घरी सुद्धा आरामच करावा लागेल. अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र लोन तर नाही चुकवला असता. काही दिवसानंतर बँकवाले येऊन टपकले. मी माफी मागत आहे. तुमचा परिवार सुद्धा आहे, पण तुमचं घर आता नीलाम करण्याशिवाय बँकेकडे काही पर्याय नाहीये. आई बाबा, आम्ही गावी जाणार. तिथेच जिथे ढग जातात, तुमच्या आजीच्या घरी. नरेंद्र गावामध्ये आपल्या सासरी आला. गीता, तुला आम्ही या घरामध्ये राहायला जागा तरी देऊ, पण खाण्यापिण्याचे आणि मुलांच्या अभ्यासाचे पैसे तर तुलाच काढावे लागतील. तुम्ही काळजी नका करू दादा. माझं कुटुंब तुमच्यावर कधीच ओझं नाही होणार. मी छोले कुलचे विकणार आणि माझी मुलं गावाच्या सरकारी शाळेमध्ये शिकतील. गीता गावामध्ये छोले कुलचे विकण्यासाठी एक जागा शोधायला लागली. संध्याकाळी घरी परत येऊन तिने नरेंद्रला सांगितलं, ऐका, मी छोले कुलचे बनवण्यासाठी एक जागा शोधली आहे. अशी जागा तर शोधली आहे ना, जिथे खूप गर्दी वगैरे असते आणि लोकांची नजर त्यावर पडत असेल? हो, गावामध्ये भिकू हलवाईची दुकान सगळ्यात जास्त चालते. तो समोसा, पकौडी, जलेबी, मिठाई, कचौरी सगळं काही विकतो, पण छोले कुलचे नाही विकत. मी त्याच्या बरोबरच एक स्टॉल लावेल. गीता दुसऱ्या दिवशी भिकू हलवाईकडे पोचली. राम राम काका. राम राम गीता बेटी, खूप दिवसानंतर गावात आलीयस. लेकर बाळ सगळे बरोबर आहेत ना? हो, मुलं बाळ तर ठीक आहेत, पण माझ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला आहे, म्हणून आता मी गावातच राहणार आहे. मी तुम्हाला हे विचारायला आले होते की मी तुमच्या दुकानाच्या बाजूला छोल्या कुलच्यांचा स्टॉल लावू का? हो, लावून टाक. मी तर छोले कुलचे विकतच नाही, त्यामुळे मला तर काही त्रास नाहीये. पण मला नाही वाटत की गावातले लोक माझं सामान सोडून तुझे छोले कुलचे खातील. गीताने आपल्या दोन्ही मुलांच्या मदतीने एक मोठ्याशा टेबलवर छोले कुलचे बनवले आणि विकायला सुरुवात केली. या या या, बारातीत नंतर जा, पण पहिला छोले कुलचे खा. गावामध्ये कोणीच छोले कुलचे नाही विकायचं, म्हणून गीताचा कारोबार खूप चालायला लागला. आता जे ग्राहक भिकू हलवाईच्या दुकानात येत होते, ते आता छोल्या कुलच्यांचा पण आनंद घ्यायला लागले. जसं जसं गीताची कमाई वाढायला लागली, तसं तसं भिकू हलवाईला गीता अडखळत होती. माझे सगळे ग्राहक हिचे ग्राहक बनलेत. समजतच नाहीये की आता काय करू. तिथे गीताची कमाई वाढली तर तिने आपल्या भावाचं घर सोडलं आणि भाड्यावर एक घर घेतलं. मला माफ कर गीता. मला असं वाटत होतं की जास्त शिकलेली नाहीयेस, त्यामुळे तू काहीच नाही करू शकत. पण तू तर तुझ्या दमावरती घर सांभाळून घेतलंस. तुमच्या कर्मशीलतानेच मला प्रेरणा दिली आहे हो. तिथे भिकू हलवाई म्युन्सिपॅलिटीच्या ऑफिसमध्ये पोहोचला. त्याने म्युन्सिपॅलिटीच्या अधिकारीला रिश्वत देऊन म्हटला, माझ्या दुकानाच्या जवळच एका रस्त्यावर गीता नावाची एक बाई छोले कुलचेचा स्टॉल लावत आहे. तिला हटवून टाका. 2-4 अजून दुकाने सुद्धा हटवून टाका, म्हणजे तिला असं नाही वाटलं पाहिजे की तिचं दुकान कोणीतरी विशेष रूपाने हटवलंय. दुसऱ्या दिवशी म्युन्सिपॅलिटीचा अधिकारी तिथे जाऊन पोहोचला. दिल्लीचे मशहूर छोले कुलचे. कितीचे आहेत छोले कुलचे? 20 रुपयाचे आहेत. 1 प्लेट मला पण खाऊ घाला. छोले कुलचे खाल्ल्यानंतर अधिकारी बोलला, तुमचे छोले तर चांगले आहेत, पण तुम्हाला आपला कारोबार इथून हटवावा लागेल, कारण आम्ही रस्त्याच्या किनाऱ्यावरचे सगळे अतिक्रमण हटवत आहेत. आता राहू द्या साहेब. जर काय मी इथून हा कारोबार बंद करील तर माझी रोजीरोटी नाही चालणार. तुम्ही किरायावरती कुठली दुकान घेऊन टाका. साहेब, माझा नवरा आजारी आहे. त्यांच्या औषधांचा खर्च, घरचं भाडं, मुलांच्या शाळेची फीस, ह्या सगळ्या गोष्टींमध्येच पैसे निघून जातात. मी दुकान भाड्यावर घेऊ नाही शकत हो. तर मला नाही माहिती. कुठे पण जा, पण इथून आपलं सामान हटवा. अधिकारीने पूर्ण रस्ता खाली करवला. दीपक आणि कंचनने एक एक भांड आपल्या डोक्यावर ठेवलं आणि ते तिघं घरासाठी निघायला लागले. दीपक आणि कंचनने कधी आपल्या आईला रडताना नाही पाहिलं होतं, पण आज गीताच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते.
उन्हात चलता चलता गीता बेशुद्ध होऊन पडली. तिची मुलं रडायला लागली. जवळच गणेश देवाचं देऊळ होतं. कंचन आणि दीपक आपल्या आईला उचलून मंदिरमध्ये घेऊन गेले आणि प्रार्थना करायला लागले. हे गणेशजी, आमच्या आईला बरं करा. आमचे बाबा पहिलाच आजारी आहेत. जर काय आई पण आजारी होईल तर आम्हा दोघांना ना तर जेवण भेटेल आणि ना तर शिक्षा. तेव्हा अचानक मूर्तीमधून गणेश भगवान बाहेर आले. तेव्हा गीताला पण होश आला. गणेश देवाने गीताला 2 ढग दिले. ही ढगं नेहमी तुझ्या छतावरती असतील. तुला जेव्हा वाटेल तेव्हा यातून छोले आणि कुलचे काढून घेत जा. हे ढगं संकटामध्ये सुद्धा तुमची रक्षा करतील. दीपक, कंचन आणि गीता घराकडे निघाले. ढग त्यांच्या वरती त्यांच्या बरोबर घरी आले आणि त्यांच्या गच्चीवर जाऊन लटकला. दुसऱ्या दिवशी गीताने ढगांना म्हटलं, ढग ढग छोले दे. ढगांमधून छोले पडले आणि भांड पूर्ण भरलं. मग गीताने दुसऱ्या ढगाला म्हटलं, ढग ढग कुलचे द्या. ढगातून कुलचे पडले आणि मग दोन्हीच भांडी भरली. गीताने छोल्यांचं भांड आपल्या गळ्यांमध्ये ढोलकासारखं लटकवलं आणि कुलच्यांची भांडी कंचन आणि दीपक पकडून सोबत सोबत चालायला लागले. ती लोक आता फिरून पूर्ण गावामध्ये छोले कुलचे विकायला लागले. पहिला गीताचा स्टॉल एकच जागेसाठी राहायचं, म्हणून गावाची मुलं आणि म्हातारी सगळी तिथे नाही पोचायची. पण आता गीता प्रत्येक घराच्या समोरून निघत होती, म्हणून तिची विक्री वाढली होती. गीता आपल्या घरी पोचून नरेंद्रला पैसे मोजत म्हणते, आज तर मजाच आली, काहीच न करता मुनाफा. एक दिवस गीता गावच्या सगळ्यात मोठ्या कपड्यांच्या दुकानामध्ये आपल्या मुलांना कपडे घेण्यासाठी गेली. तिथे त्याला तो म्युनिसिपॅलिटीचा अधिकारी पण भेटला. तो पण आपल्या कुटुंबाबरोबर कपडे घेण्यासाठी आला होता. म्युनिसिपॅलिटीच्या अधिकारीने जेव्हा गीताला महागाचे कपडे घेताना पाहिलं तर त्याला स्वतःची लाज वाटली. मला माफ करा गीताजी, त्या दिवशी मी तुमची रोजीरोटी हिसकावून घेतली. खरं तर मी लालची झालो होतो. भिकू हलवाई, ज्याला तुम्ही ताऊजी म्हणतात, त्यानेच मला तुमचा कारोबार स्वतःच्या दुकानाच्या बाजूने हटवायला रिश्वत दिली होती. अच्छा, तर हे झालं होतं. भिकू काका वरून तर खूप गोड बोलतात आणि आतूनच माझ्याकडून किती जळतात. त्यांनीच माझं कारोबार बंद करण्याचा प्रयत्न केलं, पण आता मी त्यांचंच दुकान विकत घेणार आहे. गीता दुकानदाराच्या मालकाकडे पोचली आणि तिने दुप्पट भाड्याची पेशकश केली. दुकानाचा मालक ताबडतोब भिकू हलवाईकडे पोचला. भिकू भाऊ, तुम्हाला उद्या दुकान रिकामं करावं लागेल. कोणी अजून 2 गुना किरायावरती ही दुकान किरायाने घेतली आहे. पण ती कोण आहे जो एवढं जास्त किराया द्यायला तयार आहे? गीता, छोले कुलचेवाली. पण मी तुमचं दुकान खूप वर्षापासून चालवत आहे. तुम्ही एकदम मला नाही हटवू शकत. मला काही नाही ऐकायचंय. तू दुकान रिकामं कर. जसं एकदा डोळ्यामध्ये अश्रू घेऊन गीताला आपलं स्टॉल हटवावं लागलं होतं, त्याच प्रकारे आज भिकूलाही आपली दुकान खाली करावी लागली. भिकूला गाववाल्याकडून कळालं होतं की गीताच्या गच्चीवर ढग होते, ज्याच्याकडून ती छोले कुलचे मागायची. ढग तर आहेत, उडवून टाकू. भिकूने एक खूप मोठा आणि ताकदवर फर्राटा पंखा बनवला आणि ढगांना उडवण्याचा प्रयत्न केला. ढग खूप दूरपर्यंत जाऊन उडले, पण ते परत उडून भिकूच्या डोक्यावर आले आणि मोठे मोठे बर्फ पडायला लागले. भिकू पळत तिथून निघाला, पण त्याच्या अंगावर बर्फाची धमाधम वर्षा होत होती. अरे बापरे, कोणीतरी वाचवा मला. गीता बेटा, मला वाचव. मी तुझ्या पुढे माझा हात जोडतो आणि यापुढे मी तुझ्या रस्त्यात कधीच नाही येणार. तेव्हा गीताने ढगांना म्हटलं, ढगांनो, गच्चीवर परत या. ते ढग गच्चीवर परत आले आणि तेव्हा जाऊन भिकूचे प्राण वाचले.